बाहेरची पामतेलमधली आईस्क्रीम न खाता घरच्या घरीच असलेल्या साहित्याने जर तुम्ही अशी टेस्टी मँगो आईस्क्रीम बनवाल तर घरचे नक्कीच खुश होतील. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि सीझन संपण्याआधी तुम्ही ही मँगो आईस्क्रीम नक्कीच बनवा. आणि आता तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. गोड पदार्थ जे आहे ते मी खूपच कमी बनवते, तर पण ही मँगो आईस्क्रीम तर खूपच भन्नाट झाली होती. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे हापूस आंबा घेतलेला आहे. तर आईस्क्रीम बनवण्यासाठी हा एक आंबासुद्धा पुरेसा आहे आपल्याला. तर आंबा जो आहे तो तुम्हाला छानपैकी धुवून वगैरे घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याचे बारीक जे आहेत ते काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही कसेही काप करून घेऊ शकता. तर आंब्याचे स्लाईस जे आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत. तर सगळ्या आंब्याचे जे काप आहेत ते मी अशा प्रकारे करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा किती छान आंबा पिकलेला आहे आणि खूपच गोड आहे हा हापूस आंबा. तर आता हा आंबा जो आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर पूर्ण आंबा मी असाच कापून घेणार आहे. तर इथे मी 1.5 आंब्याचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर 1 आंब्याचा सुद्धा वापर करू शकता. तर आता आंब्याचे स्लायसेस जे आहेत ते इथे आपले करून झालेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला क्रीम वापरायची आहे. तर इथे मी डेक्ताची डेअरी क्रीम वापरलेली आहे. ही तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. पण ह्या क्रीमचे रिझल्ट जे आहेत ते खूपच चांगले आहेत. तुम्ही कोणत्याही ब्रँडची क्रीम वापरू शकता. त्यानंतर इथे मी कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे. तर कंडेन्स मिल्क जे आहे जर तुम्हाला साखर किंवा मध नको असेल तर कंडेन्स मिल्क हा खूप चांगला ऑप्शन आहे. तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये कापलेले आंब्याचे काप जे आहेत ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. तर आंब्याची काप जे आहेत ते सर्वात आधी तुम्हाला टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपण यात बाकीचे साहित्यसुद्धा ॲड करणार आहोत. तर आता यात मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता. इथे मी काजू आणि बदामचा वापर केलेला आहे. मूठभर काजू बदाम जे आहेत ते ड्रायफ्रूट्स जे तुम्ही इथे टाकू शकता. तर आता इथे ड्रायफ्रूट टाकल्याच्या नंतर इथे मी डेक्ताची क्रीम जी आहे ती टाकून घेणार आहे. क्रीम जे आहे ते 4 ते 5 मोठे चम्मच इथे मी क्रीमचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला क्रीम नको असेल तर तुम्ही आपल्या दुधाची साय जी असते तीसुद्धा वापरू शकता. इथे घरचं दूध जे आहे त्याची साय तुम्ही इथे वापरू शकता. क्रीम वापरल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला खूप छान टेक्स्चर येतो. तर इथे 4 ते 5 मोठे चम्मच क्रीम वापरलेला आहे. आणि त्यानंतर इथे कंडेन्स मिल्क मी तिथे टाकलेला आहे. कंडेन्स मिल्कसुद्धा 3 ते 4 मोठे चम्मच टाकायचा आहे. आंबा आपला ऑलरेडी गोड आहे त्यामुळे कंडेन्स मिल्क मी इथे कमी टाकलेला आहे. त्यानंतर इथे अर्ध्या कपपेक्षाही कमी दूध इथे मी इथे घेतलेलं आहे. तर दूध टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आहे. कोणतेही गोड पदार्थ जर तुम्ही बनवत असाल त्यात चिमूटभर मीठ नक्की टाका. खूप छान टेस्ट येते. तर आता हे मिक्सरमध्ये तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे. बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पूर्ण. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे रेडीमेड आईस्क्रीमचा डब्बा होता तोच मी इथे या आईस्क्रीमसाठी वापरणार आहे. तुम्ही कोणतेही प्लॅस्टिकचं टिफिन वगैरे घेऊ शकता. तर आता इथे या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये आपण जे आईस्क्रीमचं बॅटर बनवलेलं आहे ते इथे यात टाकून घ्यायचं आहे. आणि आईस्क्रीम जे आहे ते आपल्याला थोडीशी टॅप करून घ्यायची आहे. म्हणजे यात एअर बबल्स वगैरे असतील तर ते सुद्धा निघून जातील. तर असं थोडंसं टॅप करून आता मी हे बंद करून तुम्ही फ्रीझरमध्ये 4 ते 5 घंटे ठेवू शकता किंवा ओव्हरनाईट पूर्ण रात्रसुद्धा ठेवू शकता. तर आता मी फ्रीझरमध्ये पूर्ण रात्र ठेवली होती ही आईस्क्रीम. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली आईस्क्रीम खूप छान पद्धतीने रेडी झालेली आहे. पण आता ही आईस्क्रीम निघणार नाही. थोडा वेळ आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ही आईस्क्रीम अशा प्रकारे काढून घ्या. तर खूपच छान अशी ही आईस्क्रीम झाली होती. मार्केटपेक्षाही खूप छान टेस्टी झाली होती ही आईस्क्रीम. जर तुम्ही बाहेरून आईस्क्रीम मागवत असाल तर ती बंद करा आणि अशाच पद्धतीने घरच्या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम बनवून बघा. मार्केटची आईस्क्रीम आणि घरच्या आईस्क्रीममध्ये तुम्हाला फरक अजिबात जाणवणार नाही. पण मार्केटची आईस्क्रीममध्ये जे केमिकल्स वगैरे यूज केले जातात ते आपल्या घरच्या आईस्क्रीममध्ये आपण आपल्या हाताने खूप छान पद्धतीने अशा प्रकारे बनवू शकतो. तर आता आईस्क्रीम जी आहे ती मी काढून घेतलेली आहे. आणि त्यावरती मी पिस्त्याचे काप टाकलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम जी आहे ती बघायला आणि टेस्टलासुद्धा खूपच अप्रतिम झाली होती.
घरच्या घरी असलेल्या साहित्याने आपण अशी टेस्टी आईस्क्रीम बनवू शकतो. केमिकल फ्री आईस्क्रीम जी आहे ती आपली तिथे बनलेली आहे. नक्की ट्राय करा आणि उन्हाळा संपण्याच्या आधी ही मँगो आईस्क्रीम नक्कीच बनवून बघा. भेटूया पुढच्याच अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा आणि पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका.